नमस्कार, मी आज बनवणार आहे सोयाबीनची भाजी। त्यासाठी मी इथे आता 1 वाटी सोयाबीन घेणार आहे। आता सोयाबीन मी 15-20 मिनिटं भिजत ठेवणार आहे। छोट्या साईजचे सोयाबीन आहे, मोठ्या साईजचे असतात, त्याला नंतर चिरून घ्यावं लागतं। हे घेतानाच मी छोट्या साईजचे आणलेले आहेत। अर्धा तास मी हे भिजत ठेवलेले। आता पहिल्यांदा मी हे स्वच्छ धुवून घेते। 2-3 वेळा स्वच्छ धुवून झालेले। आता मी हे पिळून घेते। आता हे छोटेच असल्यामुळे ह्याला चिरायची काहीच गरज नाही आहे। याची मी अशीच भाजी करणार आहे। सगळं माझं असं छान असं पिळून झालेलं आहे। गॅसवर कढई ठेवली आहे। आता मी कढईत तेल टाकते। गरम झाले, मोहरी टाकते, कांदा टाकते, चार 5 कढीपत्त्याची पाने टाकते, आता मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकते, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते, थोडीशी हळद टाकते, थोडंसं हिंग टाकते, टोमॅटो नरम झालाय। आता मी थोडीशी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते, आलं लसणाची पेस्ट थोडासा कच्चापणा जाऊ दे, मी थोडंसं परतून घेते। आता मी हे सोयाबीन टाकते, एक चमचा मालवणी मसाला टाकते, 2-3 चमचे किसलेलं खोबरं टाकते, सगळं छान असं मिक्स करून घेते। थोडासा गरम मसाला टाकते, परतून झालं। आता मी थोडंसं पाणी टाकते, अर्धा चमचा मीठ टाकते, चवीनुसार, आता मी झाकून शिजवून घेते। आता ही माझी सोयाबीनची भाजी झालेली आहे। आता मी परत वरून थोडीशी कोथिंबीर टाकते, माझी भाजी तयार झालेली आहे। सोयाबीनच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय, टेक केअर।